विठ्ठलाने हात कटीवरच का ठेवले आहेत? खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. चंद्रभागेच्या पवित्र तीरावर पुंडलिक आपल्या आईवडिलांची अखंड सेवा करत होता. एकेकाळी अहंकारी असलेला तो तरुण आता मातृपितृ सेवेतच परमेश्वराचे दर्शन पाहू लागला होता. पहाटे उठल्यापासून रात्रीपर्यंत त्याचे संपूर्ण जीवन आईवडिलांच्या सेवेत जात असे. त्यांच्या पायांना तेल लावणे, त्यांना स्नान घालणे, अन्न वाढणे, औषधे देणे, विश्रांतीची काळजी घेणे यातच त्याचा दिवस सरत असे. पुंडलिकाच्या या अद्भुत भक्तीची कीर्ती पृथ्वीवरून वैकुंठापर्यंत पोहोचली. भगवान विष्णूंनी लक्ष्मी मातेकडे पाहून स्मित केले आणि म्हणाले, असा भक्त पृथ्वीवर आहे जो माझ्यापेक्षा आपल्या आईवडिलांना अधिक महत्त्व देतो. त्याचे दर्शन मला घ्यायलाच हवे. भगवान विष्णू गरुडावर आरूढ होऊन पृथ्वीवर आले. त्यांच्या आगमनाने चंद्रभागेचा परिसर दिव्य तेजाने उजळून निघाला. पक्षी शांत झाले, मंद वारा वाहू लागला, वातावरणात तुळशीचा सुगंध पसरला. पण त्या क्षणी पुंडलिक आईवडिलांचे पाय दाबत होता. भगवान दारात उभे होते. पुंडलिकाने मागे वळून पाहिले. त्याला स्वतः श्रीहरी दर्शनाला आले आहेत हे समजले. तरीही त्याने सेवा अर्धवट सोडली नाही. त्याने नम्रपणे एक वीट पुढे सरकवली आणि म्हणाला, प्रभो, कृपया या विटेवर उभे राहा. माझ्यासाठी या क्षणी आईवडिलांची सेवा हीच तुमची पूजा आहे. भगवान विष्णूंच्या मुखावर आनंदाचे हास्य उमटले. ते त्या विटेवर उभे राहिले. काही क्षण गेले, काही मिनिटे गेली, पण पुंडलिकाने घाई केली नाही. त्याच्यासाठी सेवा पूर्ण करणे हेच पहिले कर्तव्य होते. भगवान शांतपणे त्याची वाट पाहत राहिले. तेव्हा त्यांच्या मनात एक विचार आला. जो भक्त आपल्या कर्तव्याला इतके महत्त्व देतो, त्याची प्रतीक्षा करण्यातच माझा गौरव आहे. वाट पाहताना त्यांनी दोन्ही हात कटीवर ठेवले. हा रागाचा नव्हता, तर संयमाचा भाव होता. जणू ते म्हणत होते, मी आलो आहे, पण भक्ताने आपले कर्तव्य पूर्ण करावे. मी त्याची वाट पाहू शकतो. सेवा पूर्ण झाल्यावर पुंडलिक धावत आला. तो भगवंताच्या चरणी लोटांगण घालून म्हणाला, प्रभो, माझा अपराध क्षमा करा. तुम्हाला थांबावे लागले. भगवान हसून म्हणाले, पुंडलिका, तू अपराध केला नाहीस. उलट तू मला खरी भक्ती काय असते हे दाखवून दिलेस. जिथे कर्तव्य आहे तिथे मी स्वतः उपस्थित असतो. पुंडलिकाने हात जोडून विनंती केली, प्रभो, तुम्ही याच रूपात येथे सदैव राहा, जेणेकरून जगातील प्रत्येक भक्ताला समजेल की देव भक्ताची वाट पाहतो. भगवानांनी त्याची विनंती मान्य केली आणि त्या विटेवर हात कटीवर ठेवून उभे राहिले. काळ पुढे सरकला. त्या स्थानी भव्य मंदिर उभे राहिले. लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला येऊ लागले. प्रत्येक भक्त जेव्हा विठ्ठलाचे दर्शन घेतो, तेव्हा त्याला सर्वप्रथम दिसतात ते विठ्ठलाचे कटीवर ठेवलेले दोन्ही हात. अनेकांना वाटतं की ही फक्त मूर्तीची मुद्रा आहे, पण वारकरी परंपरेत या मुद्रेचा अत्यंत गूढ अर्थ सांगितला जातो. पहिले रहस्य म्हणजे प्रतीक्षा. विठ्ठल आजही प्रत्येक भक्ताची वाट पाहत उभा आहे. दुसरे रहस्य म्हणजे संयम. देव कधीही घाई करत नाही, योग्य वेळ आल्यावरच कृपा करतो. तिसरे रहस्य म्हणजे कर्तव्य. जोपर्यंत आपण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत नाही, तोपर्यंत देवही आपल्या कार्यात अडथळा आणत नाही. चौथे रहस्य म्हणजे आत्मविश्वास. कटीवर हात ठेवून उभा असलेला विठ्ठल
जणू सांगतो, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि 5वे रहस्य म्हणजे भक्तावरील विश्वास. विठ्ठलाला खात्री आहे की त्याचा भक्त योग्य मार्गानेच येईल. म्हणून ते धावत नाहीत, शांतपणे उभे राहून वाट पाहतात. संत नामदेवांनी या रूपात प्रेम पाहिले, संत ज्ञानेश्वरांनी विश्वरूप पाहिले, संत तुकारामांनी करुणा पाहिली, तर संत जनाबाईंनी आपल्या घरातील माऊली पाहिली. प्रत्येक संताला विठ्ठलाच्या कटीवरील हातात वेगळा अर्थ दिसला, पण सर्वांनी एकच संदेश दिला, देव कधीच भक्ताला सोडत नाही. तो शांतपणे त्याची वाट पाहत असतो. म्हणूनच आजही लाखो वारकरी आषाढी आणि कार्तिकी वारीत पायी चालत पंढरपूरला जातात. त्यांना विश्वास असतो की विठ्ठल त्यांची वाट पाहत उभा आहे. आजच्या काळात या कथेचा संदेश अधिक महत्त्वाचा आहे. आपण मोबाईल, सोशल मीडिया आणि धावपळीच्या जीवनात इतकी गुंतलो आहोत की आपल्या कुटुंबासाठी, आईवडिलांसाठी आणि स्वतःसाठी वेळ देणे विसरत चाललो आहोत. विठ्ठलाचे कटीवर ठेवलेले हात आपल्याला सांगतात, थोडा वेळ थांब, आपल्या माणसांकडे पहा, कर्तव्य पूर्ण कर आणि प्रेमाने जग. मी इथेच आहे, तुझी वाट पाहत आहे. म्हणूनच विठ्ठलाचे हात कटीवर आहेत, रागाने नाही, तर भक्तांवरच्या अढळ प्रेमाने, संयमाने, विश्वासाने आणि अखंड प्रतीक्षेच्या भावनेने. म्हणून वारकरी आजही भावपूर्ण स्वरात म्हणतात, युगे 28 विठेवरी